सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। रावरी तालुक्यातील शनी शिंगणापूर रस्त्यावरील पिंपरी अवघड शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला। मिनी बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत 3 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झालेत। अपघाताची माहिती मिळताच रावरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनाग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। शनी शिंगणापूर दर्शनाला निघालेल्या भाविकांवर अचानक काळाने घाला घातल्याने मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। राता बाजार समितीत मंगळवारी गोणीतील कांद्याला जास्तीत जास्त 2500 रुपये भाव मिळाला। मंगळवारी कांद्याच्या 4969 गोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 1900 रुपये ते 2500 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 1200 ते 1850 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 3 ला 500 ते 1150 रुपये भाव मिळाला। गोल्टी कांद्याला 600 ते 1300 रुपये भाव मिळाला। जोड कांद्याला 200 रुपये ते 400 रुपये भाव मिळाला। पाथर्डी पोलिसांनी मंगळवारी धडाकेबाज कारवाई करत परराज्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या टोळीतील 2 आरोपींना जेरबंद केलं असून त्यांच्याकडून तब्बल 27,41,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे तालुक्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवारी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली। परराज्यातील 2 आरोपी पांढरी पूल ते पाथर्डी रस्त्याने बोलेरो पिकअप वाहनातून गांजा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ पथक तयार केलं। कर्जत तालुक्यातील शिंदे गावामध्ये हनुमंत गोरख घालमे यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात टणक वस्तूने वार करून निर्गुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। बापू झुंबर घालमे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादीला मंगळवारी सकाळी सुमारे 7 वाजता पोलीस पाटील आप्पा घालमे यांचा फोन आला। त्यांनी हनुमंत घालमे याला कोणीतरी मारहाण केल्याची माहिती दिली। तत्काळ त्यांच्या घरी जाऊन पाहण्यास सांगितलं। त्यानंतर फिर्यादी हनुमंत घालमे यांच्या घरी गेले असता तेथे सोजरबाई घालमे, जालिंदर घालमे, अशोक घालमे, बबन घालमे यांच्यासह इतर ग्रामस्थ जमले होते। हनुमंत घालमे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले। अहिलानगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण आणि निर्गुण खुनाची घटना उघडकीस आली आहे। राता परिसरातून बेपत्ता झालेला सचिन गिधे या तरुणाचा अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून काटा काढण्यात आला असून त्याचा मृतदेह टायर आणि डिझेलच्या साह्याने जाळून कोळसा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। स्थानिक गुन्हे शाखेने निष्पन्न करून जीवावर उदार होऊन एका निर्जन दगडाच्या खाणीतून दहशत निर्माण करणाऱ्या दीपक अंबादास पोकळे या सराईत गुन्हेगाराच्या तसेच त्याचे साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर, प्रवीण उर्फ 50 वाघमारे आणि कृष्णा संतोष वाघमारे यांच्या मुसक्या आवळल्यात। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संगमनेर शहरातील गणेश नगर मधील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 5.5 तोळ्याचे गंठण भर दिवसा ओरबाडून नेल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे। राजापूर येथील रहिवासी नंदा हसे या गणेश नगर मधील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जात होत्या। यावेळी पाठीमागून विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून 2 अज्ञात हेल्मेटधारी चोरटे आले। नंदा हसे यांच्या गळ्यातील 3,00,000
67,000 रुपये किमतीचे 5.5 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून धुवून टोपली. भर वस्तीत आणि भर दिवसा घडलेल्या या धूम स्टाईल चोरीमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं. घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने शहर पोलीस स्टेशन गाठलं. अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑपरेशन मुस्कान अभियानांतर्गत पोलीस निरीक्षक संजय टेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली रावरी पोलीस पथकाने गेल्या 2 वर्षात तब्बल 100 अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन केलाय. यामध्ये मागील 9 वर्षात अपहरण झालेल्या मुलींचा समावेश असून ही कामगिरी पोलिसांच्या संवेदनशीलतेचे व तत्परतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे. रावरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी रावरी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री मयुरेश्वर गणपतीची ओळख आहे. काल मंगळवारी 6 जानेवारी रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्ताने हजारो भाविकांनी मयुरेश्वर गणपतीचं दर्शन घेतलं. श्री गणेश ट्रस्टच्या विश्वस्तांनी अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्ताने भाविकांना दर्शनासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून व्यवस्थित नियोजन केलं. श्री गणेश ट्रस्ट व मयुरेश्वर मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गणपती मंदिर परिसरात आलेल्या व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली. भाविकांच्या वाहतूक व्यवस्थेवर हे मंडळ लक्ष ठेवून होतं. मांडोह येथील नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपरच्या भीषण धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 7:30च्या सुमारास बोकनवाडी ते वासुंदे रोडवर घडली. या अपघातात संतोष अहिला नरे याचा मृत्यू झालाय. घटनेनंतर मृताच्या संतप्त नातेवाईकांनी आंदोलन केलं. धडकेमुळे संतोष दुचाकीवरून खाली पडले व डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने टाकळी डोकेश्वर येथील खासगी रुग्णालयात दाखल केला. आईला मुलगा आणि सुनेकडून मारहाण करण्याचा प्रकार खिलारी वस्ती येथे घडलाय. याबाबत बबनबाई साईनाथ हजारे या महिलेने मुलगा व सुनेविरोधात फिर्याद दिली आहे. पीडित महिला आपल्या भावासोबत बोलत असताना तिचा राग येऊन मुलगा ज्ञानेश्वर याने लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना मोठी सून घेऊन जात असताना लहान सून छाया हजारे हिने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मुलगा व सुनेविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. डॉक्टर मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.